आता ना स्वयंपाक काही झालाय. हे कुठे गेले काय माहित बाई. निघायचं आता. गाडी येईल आता. इचून टाकी ते इजून स्वयंपाक झाला करून आता. याला पाहते रे हिरो कुठं आहे का. आवाज तरी देऊन पाहते. ए आवाज शांते. आले का तुम्ही? हा आलो. मग चला ना आता. मला कधीच आवडले स्वयंपाक बिपाक करून ठेवलाय मी. आवड आहे सगळं. हा. स्वयंपाक काय केलाय तू आता? अहो स्वयंपाक काय केला म्हणजे आता आहे ना जेवायचं. नाही आता जेवायचे पण जेवण खा 2-2 घास खाऊन जा काय ना. आता इकडे खाऊन गेल्यावर तिथे काय रताळ खायचे का? अहो, तिथे संध्याकाळी कार्यक्रम काय आहे. नाही चाल. मी रात्री जेवलो नाही तुला माहिती ना. म्हणजे तुम्ही कालपासून कशी आणि मग तुला माहित नाही का? बाई तुम्हाला तर ते मटण म्हणलं का नुसते तुम्ही असे एखाद्या कुत्र्यावाणी करता. माझा तो आपण कारण आहे माझा त्या कारणाला जायचं म्हणलं माझा बेत 2 चांगला होईल. महिन्यापासून तुम्ही मा डोकं खाल्लं 2 महिने. असं लिंबू पिवळ पिवळ खाल्लेलं आता. हा. हा पण जेव्हा तिथे गेल्यावर आई हा मस्त सुक्क मटण काढून ठेवायचं. म्हणजे आता तिने पाहुण्याला लावायला मी सुक मटण अगं काढ. पण तुला कळतंय का आता? तो आपणच आहे ना. मग तुला तो हाताने वाढ मला. म्हणजे मी तुम्हाला वाढायला राहू का तिथं? हा आणि घरात मी एकटाच बसेल जेवायला. तिथं मा बहिणी मावशा सगळे पाहुणे रावळे राहतील तिथं. हा मग तो मेवून असला आम्ही दोघं साडू साडू एका पंक्तीला बसतो वाटलंच तर. मग तू वाढायला तू राह. काय म्हणशील पाय तिच्या नवऱ्याला पीस वाढी ती आणि आम्हाला रस्सा वाढी. नाही मग त्याला वाढ सारखं मला सारखं वाढ. हा ना. हा पण आपल्याला डबा भरून घे. म्हणजे डबल करून आणि घ्या. मग बाई तुम्ही तर खरंच लाजच सोडून दिली. ते आपण लोकांच्या कार्यक्रमात झाले का तो आपणच आहे ना. तुम्ही आता पोटभर जावं म्हणजे संध्याकाळी जास्त जाऊ नाही नका. मला जेवायचं आता चल पटकन कर तयारी. आपल्याला एसटीने जायचंय. गाडी नाही घोडे नाही आता. इकडे 2 घास खाली. नाही काही नका भूक नाही मला. नको यायला पार करू चाल. मला पहिलं मटण खायचं. बाई तुम्ही ना पार मला येडं करून ठेवलं बा त्या मटणासाठी. तिथे ते पाहुणे रावळे काही थुकतील का नाही तुमच्यावर? काय मी गेलं लगेच काय मला का लगेच जेवायचं आता? झालं असं तर लगेच मी जायचं तिला काय करायचंय? 2 महिन्यापासून तुम्ही डोकं खाले मी बरोबर. डायरेक्ट घरात घुसल आणि तू घरात राहशील. मी तुला खोलावलं हा. का? तुला खोलावलं का? लगेच काय? तो घेऊन यायचं उकडे. हा ना. हा आणि लगेच द्यायचं आणि तुम्हाला. मग मग गाडी कोणती आता? परत तिला गेला मार नाही झालं पाहिजे ना. नाही त्या कारणाची काय मारी तो आपण येतात मग मी. म्हणजे तिने मार्शल. आणि मग बरोबर तुला नाही ऐकलं तर. हा मी नाही येतच नाही. चाल टपक्यावर निघ. घे तुला काय घ्यायचं चला, सगळे. काय नाही. नाही नाही चाल टपक्या. घे पटकन काय घ्यायचं घे. बाई तुम्ही ना घरीदारी सारखेच आहे हो. नुसतं लापटवाणी वागा त्या. हा मग हा मग काय. चला पटकन दार घ्या वाढून. हा चल. अरे पण तो आपण सांगितलं की हे लागायचं पाहुण्याला. हा मी नाही सांगेल ते. का बरं? ते तुमचे तुम्ही पहा तिथे जावं ते सासरा जावं. बरं पाहतो बरं जातो चल. बरं आता जेवण लावून घेतो. आणि तिथे गेल्यावर नाही फिरी तर काय होणार आहे? आईला काय अरे जेवण चांगलं जातं. हा ना. रस्सा पितो माणूस जास्त. पेले हो का? मग म्हणजे रोज घरी प्यायची आणि तिकडे प्यायची. कार्यक्रमाला काय म्हणते मग सासरे किंवा काय म्हणते कार्यक्रम. इज्जत घालू नका. हा नको नको चल. ते दार नीट वाढा. हा लावले कोण नाही इकडे चल. अख्खं सामान आहे आपलं तिथं. आलं बाई घरी आता लय ऊन झालं शांती. उन्हान मला लय मळमळ त्या बस मध्ये. आता मी झोपूनच घेते घरी. खरी आता झोपायचं लगेच. मग आता म्हणजे तो आपण घरी आली झोपायला आली बा. म्हणजे आता मला विचार नाही करायचा बा तुला. अहो तुमचा घरी विचार करून येणे करू का आता? अरे घर ते घर आहे आपलं. पण आता तो आपण कार्यक्रमाला आली माझा तू ठेप शिकला दुसरं त्या कुठे. म्हाताऱ्या समोर आता भुकत राहू नका बरं का. तोंडाला थोडं. हा त्याला काय दिसते आता आवर. हा त्याचे काय 10 गेले 5 राहिले त्याचं काय राहिले. काय बोलू नका मा म्हाताऱ्याला. नाही तर घरी येऊन मग पाहिल मी तुमच्या. कोणाच्या? जर काही बोलले तर मला काय आणली का नाही काही काहीच विचारू नका ते म्हाताऱ्या. आमचं पहिल्यापासून चालू आहे तू नको सांगू. हा म्या- सासरा जावायचं आई सारखे दोघं. मी आणली. म्हणजे तुम्ही घेऊन आले का? हा घरात होती का रात्रीची पडेल मावली. मग कवा घेतली हो? मला म्हणले आणि नाही. तुला कळून देईल का कमी तुला कळत का शांती अगं तो नावर उसक जाईल तरी पान लागू देणार नाही. हा येतं माहिती आहे तुला. लय भामटे. आणि मग तो बापाचं ते मला म्हाताऱ्याला पाजू नका. हे अगं द्यावं लागेल थोडंफार. एकटा आधी ते आजारी राहते काय पाहिजे ते त्यांना. हा त्याला काय रोग झालाय मला आजारी झालाय. नीट बोला थोडं. मग? घर आले आता. राम राम राम. दादा बरं आहे का? हा बरं बस बस नाही, राहू दे, राहू बस दे. बस बस ये बस. बस शांती तो मात्र पाहिजे अजून किती टेन्शन येते. आणि तुम्हाला बोलती नाही काही नाही. अहो त्यांची तब्येत बरी राहत नाही अजून मधून. हा का हा. बरं ना मामा. मजेत एकदम मजेत. लय ऊन होतं हो आता. हा ऊन आता उन्हाळ्यात लागला ना. लय त्रास व्हायला लागला. हा? त्रास व्हायला लागला जास्त. आता उन्हाचा त्रास होतो जावाई. तुम्ही तिकडे नाही गेले मग? म्हणजे कार्यक्रम कुठे आहे? तिकडे आहे ना आदूरला. नांदूरला शाचे काय काय. हा नांदूरला आहे ना. तुला माहिती नाही का पहिला म्हणून आपला कार्यक्रम ते कसं त्या टायमाला करोनाच्या काळात आपण येणं झाला होता घरी. हा हा.
मला वाटलं इडच धरायचं आहे काय आता. नाही नाही मग फोन काय सांगितलं होतं यांनी? हा? तुला फोन आलता ना? हा मग तुला काय सांगितलं फोन यांनी? नाही दादा म्हणले कारणाचा कार्यक्रम आहे, मला वाटलं इड आहे का काय, पण त्यांनी या वर्षी जावई ठेवला. 15,000 बोकडा घातला टिचून. बर मग हं? मला असे ना का माताना रातच खायचं नाही, पीसच हाणायचे प्रत्येकानं. पाहिलं ना? पाहिले ना? मग बघा तुमच्यासाठी आणलाय तो जावा. हा पाहुणे राहा करता कोणी कॉलेज सांगेल नाही, बाकी बाहेरचं माणसाला हा. तू जवळ करू का म्हणलं जाऊन द्या खाऊन द्या. तुम्हाला मटणाची आवड आहे हा, ना. मला तुम्हाला माहिती आहे ना हा. पहिल्या बसून. हा ना. मग आता नांदूर जायचं का? नाही मागच फोन आला होता तिकडून काय तुमच्या मामीचा. काय? म्हणे कार्यक्रम आवडत आलाय म्हणा, आता लिगायच्या मागे आम्ही जेवण खाणं झाले का? जेवढे खाऊन झाली ते काय बाई तुला माहिती आहे, आपल्या गावची आपली पण पद्धत आहे ना, हा. ते देवाच्या परत काय आलती नाही. ते उरलं सुरलं ना तिकडं सगळं वाटून सुटून सगळं मोकळं करून देते. हा, हा. अरे शांते हा. आता ये, आता कसं व्हायचं आता हे? हा, नाही नाही काय नाही, पण करू काहीतरी. काय आता येणार रसाळ करणार आहे का आता? तू सांग आता, तो या काय दोन टाकू का पुसकाटा? ए बाबा ए! नाही नाही टाकू का? ए, जावई! शांत बसा ना, करू. काय हाय का नाही तुम्हाला? माझ्या टपुरीला मार द्या का? अहो बाबा पटायला पाहिजे, हिला लाज नाही वाटली का? आपण किती वाजता निघालो कार्यक्रम पुढे हे सुद्धा माहिती नाही तिला. हा? तुम्हाला जेव घातलं म्हणजे वाचता. काय रताळा खावा खाणार केलं मी? आव, म्हणजे काय हा? मामा काय तुम्हाला उपाशी पाठवणार आहे का? काय उपाशी पाठी ती? मग? हो खुशाल माझ्या तुम्ही माझ्या पुढे ताव टाकी मी नव्हतो किती टाकीत असते. ते महामानाचा प्रश्न आहे. म्हणजे का म्हणजे घरी आलोय, तुमच्या का घरी आलोय कारणाच्या कार्यक्रमाला. आणि कारण कुठे तुमचं नांदूरला, आणि मला कुठे घेऊन आली घरी? मी काय रताळ खायचं का तुमचं? रताळ खायचं? मी काय होतो तुम्हाला खायचंच आहे ना बाई, हा. पाहुण्याला बेसन कर जाऊ दे. हा करते मी पटकन. काय? हा? किसला हलवते ना. अहो बाबा मी पिठलं खायला नाहीये. मग मा घरी का पिठलं मिळत नाही काय मला? होते पण मी काय होतो अहो दोन दिवस जेवेल नाही मी, हं? रात्री सुद्धा जेवेल नाही. अहो कारणाला यायचं म्हणून कालपासून उपाशीच आहे ते. त्यांना लय मटण आवडत आहे. बरं मी काय म्हणतो ते निवदाचे 4 पाय ठेवले तसेच हा का? तेव्हा खात्या का अहो, जाऊ? ते तिकडेच आहे अजून. नाही ते संध्याकाळी येते नाही ना, कारण ते आमदार आहे ना आमच्या इकडे देवाची पूजा करायला होती पायांची. हा. मग खा बुजून जेवढे मग काय काय पटत शांती अरे, तुला लय माल हे केलं. काय? अरे त्या करता मी माहिती आपल्याला मला म्हणलं अर्धे क्वार्टर मारू म्हणलं, तेव्हा क्वार्टर घेऊन आलतो. हा? पाहिलं का गपची तुमच्यासाठी क्वार्टर घेऊन आले. हा? नाही, जावं काय झालं आता मी ना ती क्वार्टरे बंद केली माझ्या वसट खायचं बंद केले. हा ना? हा. नाही खाते आता दादा काही, तुम्ही नाही? नका, त्यांना देऊच नका. बरं मी काय म्हणतो, त्यांची तब्येत बिघडती. शांत एक काम कर, पाहुणा आहे ना लय दिवसाला आला उपाशी आहे ना, हा. एक काम कर गुट कर नाही तर बनवून जिरक त्याला. नको मला जिर काही नको. शेंगदाण्याचं जिरकं नको नको शांते, हा? फटकी लावणार तुला मी आता लई. पहिली घरी नी, आता पहिली घरी नी. मी 500 रुपये 700 रुपये किलो बकऱ्याचा मटण घेतो. उठ पहिली. अहो, हो काय- जावाई काय अडवणी गोड काय? पटक्या. हो, जावाई. उठ ए, काय? अच्छा, माझ्या काही बघू कुणाला काय करत्या पाहिलं ना दादा तुम्ही कसं आहे. अरे काय बोल दादा तुम्ही सांगायचंच नव्हतं, तुम्हाला माहित होतं ना तिकडे हा? कार्यक्रम आहे, मग कायला बोलावलं इरीच आम्हाला? मी काय आईचं बघू ना माझी ते शिका. तुम्हाला माहिती आहे ना ते किती खराब आहे ते. हा? नाही नाही मला काय होत होतं म्हणलं तुम्ही तिकडे जायचं तुला तुम्हाला माहिती. लहान नसले अरे बोलायचं परत आहे की तो मला बापले काय? वाटलं इकडं घरी का? हा? हो जाय बसावा तुम्ही काय कारणाला बोलून घेतलं ना कारण घरी बोलून घेतलं कारण कुठे आहे? घरी जाऊ दे मला. तू घरी चाल, तू घरी हा? तुला दाखी जाता. हो तू घरी चल. तुम्हाला खायला भेटलं म्हणजे बसता हो मला नका नाही खायचं तुमचं, संपला विषय आता. जाऊ दे हा. तो बोकडे सापडे मी काय करतो पाऊस एक बाटल घेऊन तुम्हाला बॉईल करतो. काहीच नाही काहीच नाही. अहो ते कारणाचा तो कार्यक्रम इतका भारी चौरा ती तुम्हाला काय सांगा. हा? काय करता पावसात वाटणार आणून तुमच्या? बरं जाऊ दे दादा, पुढच्या वर्षी आम्हाला सांगा. नाही नाही सांगू शकतो आता, एवढं पुढे मला सांगायचं नाही, सांगायचं नाही. हो तुमच्या तुम्हाला एक जवळ नाही बनायचा. संपला विषय. 15,000 बोकडे 25 लाखाचा आणा, पण मला सांगायचं नाही. हो लय मोठं पडलं मला बोल तू फक्त आता एवढं पुढे फोन उचल जायचं मग पाहतो. का चाल बरं टपक्या. का बरं नीट म्हटलं तुला. मा बापाशी हो. बोलू नका. याय. हा? ए, जावाई असं येडवण ना करू बसा ना काय वाचा उठा द्या वाचा येडवण उठा करू. एवढं तापून ठेवलं डोक्याला ताण करून तुला. मी काय म्हणतो, तुम्हाला तिकडे राजा खाण्यापेक्षा बाई व्यस्त नाही ना मोठा कांदा चिरून टाक. कांदा तुम्हाला वेगळं सांगितलं मी काहीच खाणार नाही म्हटलं तुला. ऐका ना. मी असा उपास राहील. अहो कांदा टाकला का पिठलं हा का? चांगलं चवदार लागत आहे. हा. हा?
जाऊ का दादा मग हा तू इकडे चालते का निघायचे का तू घरात जाऊ नको म्हणलं तुला चाल मी काय जावं तेवढी हाणून घ्या ना नाही नाही आता माई मी हानी स्वतः पण माई मी घरी हानी बरोबर मला द्या नाही नाही तुम्ही सोडले सगळं बस चल अहो तुमच्यामुळं माझं जेवण होईल जावं नाही नाही तुम्ही उपाशी मारा मला काही घेत नाही आजचे दिवस राहू द्या ना मला काय माहिती हा? अहो आजचे दिवस राहते मा बाप डळते का तू पहिली घरी तब्येत बरी नाही मग राहू द्या काय नाही हा? याच्या वाला का का हो? चमच्यावर पाणी प्यायला मग तेव्हा ठेवू म्हणजे तुला तुम्ही काय मला चाल शिवाय तुझा खाताय का मा बाप ओ जावं अशी काय येणारी काच्या नाही हो बाबा अजिबात नाही डोकं टाकलं मग नाही नाही. दादा जाऊ का मग चाल. बरं मी काय म्हणतो बाई एक काम कर बस जावं बस तुम्हाला अहो समज बाबा काय आहे मग तुम्ही ना बाई एक काम कर आता पाहुण्या निवड पिस खावं लागत आहे ना हा. हा? या न तुझ्या आहे ना पाऊस साहेब ठेवली हा 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 आणि ते मस्त भिजव आणि एकदम मटणावानी बनव आणि सगळं पीस वाढ पाहुण्याला वाढ देऊ का परतून अरे नको छाते तुला सांगेल ना एकदा सोयाबीन खायले का खायले का पटण्यासारखीच हो लागत जावई एका रट्टे तुला दिला हो पाणी पाहिजे ना तो जावई आपण हो जावई हो श्यामची जरी सोयाबीन बनवलं ना मटण्याच्या तोंडात मारलं सोयाबीन बनली आमच्या घरात आम्ही सोयाबीन खाती नाही तिला विचारू पा तुमच्या पुरीला हा हे तुमच्याकडे ते सोयाबीन काळा कालम करायचं आणि ते सोयाबीन सोडायची हं? हे आमच्याकडे नाही ते बरं म्हणजे एक काम कर हा. ना थांबा तुमच्या सासूला फोन करतो काय ना काय फोनच करू नाही का नका ना जेवण उरकले जवळ जवळ तिला ते उलट बाई सास चांगली पण तुम्ही नालायक निघाले मामा बाई हा. तुझ्याला फोन कर ते खायला हाडकं काढ काय तिथे जावं आता नाही ते एक पात्र ऐकत बोला ते. बिघडलं ते आता तू निघ बरं. हा? निघूच का? चल जाऊ निघ का दादा? निघ पटकन. हा? हा, चल अहो, राहू दे ना नाही. हो ते आणतो ना ते खायला नाही खायला बाई. कुठं का तुला काय चर्चा करता का काय जवाय तुम्ही चर्चा कर. हा, काय बोल राहिले तुम्ही ओ, बोल. तुम्हाला असाच जवळ वाटतं का ऐकून नाही, असाच जवळ वाटतं ऐकून हा? घ्या. लोकांनी चोकेल ते मागलं काय हा? एक चक्कर अर्धा किलो मटण वाटेला हा, हा. मग ते लोकांनी गावडं सुद्धा खायला नव्हतं म्हणजे हिनं जिरवली बाबाली हिनं हो सगळं हिला अर्धं- खाऊ घालायचं तुमचं बाई सगळं अर्ध मटण त्याच्यासाठी मी ना डबा आणला होता ना? डबा आणला होता याला पीस आवडत आहे म्हणले उरलं ते हा, डबा बरोबर. पण काय दादा तुम्ही ना आधी सांगायचं होतं सगळा घाणा घातला तुम्ही आता पा घरी जाऊ कसं चाल तुला कसं करतो चाल थांब मी काय म्हणतो तुझ्याला फोन कर तिला काय मटण चावत नाही हा मग तिनं ते असतं ना काय उरेल हा. मग ते म्हणा जावं पुरतं जेवण नाही हो काय तू निघरे शांती गोष्ट नाही खाणार ना ए, अहो, थांबा ना. ए, जावई परत घरी आली तो अहो, काय असं करतं मग म्हाताऱ्याला रागाला चाल हा येऊ दे हा? चाल